नमस्कार. PSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. उदगीरमध्ये मध्यरात्री कायद्याचा खरा धडाका पाहायला मिळाला. गुप्त माहितीच्या आधारे उदगीर ग्रामीण पोलिसांनी सापळा रचला आणि कर्नाटकातून येणारा संशयित टायटो इटिओस कारचा थरारक पाठलाग सुरू केला. भरधाव वेगाने पळ काढणाऱ्या वाहनाला अखेर नागल गावाजवळ अडवण्यात यश आले. कारची झडती घेतली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तब्बल 2,80,800 रुपयेचा गुटखा आढळून आला. 7.5 लाखाची कार जप्त करत एकूण 10,30,800 रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आरोपीला अटक करून भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर आळा घालण्याचे आदेश दिल्यानंतर उदगीर ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत मोठा गुटखा साठा जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी राम बनसोडे, नामदेव चेवले, राजकुमार डबेटवार आणि अभिजित लोखंडे हे रात्री गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. संशयित पांढरी इटिओस कार दिसताच पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने भरधाव वेगाने पळ काढला. त्यानंतर पोलिसांनाही चित्रपटातील पाठलागाला साजेसा थरार उभा करत देगलूर रोडवरून पाठलाग सुरू केला आणि अखेर नागलगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ कार अडवली. झडती घेतली असता कारमध्ये तब्बल 2,80,800 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू सापडला. यासोबतच 7.5 लाखांची कारही जप्त करण्यात आली. एकूण 10,30,800 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या कारवाईत आखिब मुसाभाई मिर्झा वय 27 वर्षे याला अटक करण्यात आली असून तो हा माल पुढे पुरवठा करण्यासाठी नेत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रायपल्ले करत आहेत. भारतीय न्यायसंहिता तसेच अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदगीर ग्रामीण पोलिसांच्या या धाडसी कारवाईने अवैध व्यवसाय करणाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला आहे. कायद्यापासून कोणीही सुटणार नाही. लातूर जिल्हा पोलीस दलाने अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशननी रात्री उशिरा एक गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीनुसार आमच्या डीबीच्या लोकांनी एक संशयित वाहन इटिओस गाडीचा पाठलाग केला. त्याच्यामध्ये आमच्या लोकांनी जेव्हा ती गाडी संशयित कार थांबवली, 2 वाहनं आमच्या अडवून आणि त्यामध्ये एक आरोपी ताब्यात घेतल्यानंतर पाहणी केली असता सदर वाहनामध्ये जवळपास 2.5 लाखाचा विमल गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ असे 3 लाखाचा जवळपास गुटख्याचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण साहेब आणि DYSP भाजलवटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. यामध्ये आमच्या डीबीचे अंमलदार श्री राम बनसोडे, नामदेव चेवले, डबेटवार, नारागुडे, घोरपडे या लोकांनी या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे आणि सध्या याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 4/2020 प्रमाणे आणि एक आरोपी सध्या अटक करण्यात आलेला आहे. त्या सदर आरोपीची PCR घेऊन आम्ही त्यामध्ये कसून चौकशी करत आहोत. नंबर इटिओस वाहन जे होतं त्या इटिओस वाहनामध्ये आम्हाला जवळपास 2.5 लाखाचा विमल गुटखा आणि इतर 50 इतर गुटखा असा 3 लाखाचा गुटखा आम्हाला सापडलेला आहे आणि इटिओस वाहन हे जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यामध्ये एकूण 10 लाखाचा मुद्देमाल जवळपास आम्ही जप्त केलेला आहे.